जय सियाराम. मित्रांनो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे. दिल्लीमध्येच नाही, पूर्ण जगात, पूर्ण विश्वात आपले मोदी साहेब 404 सीटात घेऊन येणारच. पण आता जी 5व्या वोटिंगचं जे मतदान चालू होणार आहे दिल्लीमध्ये, मी दिल्लीवासियांना पण सांगेल, लोकांच्या शब्दाला बळी पडू नका. आणि जे मध्ये गेलेले आणि काही दिवस ते बेलवर आलेले, ते पुन्हा मध्ये जाणार आहे, ही मोदीची गॅरंटी. कारण फक्त काही वोटिंगसाठी त्यांना बेल भेटली आहे, पण त्यांची ही बेल शेवटची बेल राहणार. आणि पुन्हा 2024मध्ये 4 जूनला 404 सीट येणार. आणि राहिलेले काही मोदी म्हणतात ना, पैसेवाली पार्टी, कमावणारी पार्टी, शहेजादी पार्टी, हा मोदी साहेबांचा शब्द आहे. हे शहेजादे परत मध्ये जातील आणि आपले मोदी साहेब 4 जूनला 404 सीटं घेऊन पुन्हा एकदा आपला भारत देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. मित्रांनो, दिल्लीच्या जनतेला पण मी एक आश्वासन करेल की जर तुमचं मुलांचं भवितव्य जर तुम्हाला पूर्णपणे स्ट्रॉंग करत असेल आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांना पण पंतप्रधान करत असेल, तर कृपया करून जास्तीत जास्त दिल्लीकरांनी पण मोदी साहेबांना वोट करून त्यांना 404 सीटं देऊन आपण त्यांना स्ट्रॉंग करूया. आतापर्यंत तर त्यांना भेटलेले आहे सीटं भरपूर, पण हा एक दिल्लीवासियांना एक करारा जॉब राहील. बाकीच्या लोकांना जे दिल्लीमध्ये लोकांना सांगतात की मोदी साहेब असे, मोदी साहेब तसे, मोदी साहेब तसे नाही, मोदी साहेब खूप चांगले, हे दिल्लीवासी लोक पण दाखवतील. ही जनता त्यांचा परिवारच आहे ना. दिल्लीच नाही, ही 140 कोटी हा त्यांचा परिवारच आहे. सर्व विश्व त्यांचा परिवार आहे. कारण ते परिवारासाठी करताय. जनता ही जनता म्हणून नाही करत, हे परिवार म्हणून करताय. ही बाकीची आहे ना, जे आता बेलवर आहे ना, यांची फक्त बोली बच्चन. बघतो ना, मी न्यूज बघतो ना, मला कळतं ना. म्हणून माझं वोट हे फक्त मोदी साहेबांना राहील. आणि माझं वोट नाही, माझं वोट म्हणजे 140 कोटी लोकांचा वोटच झालेलं आहे. म्हणून माझा विश्वास आहे. आज शनिवार आहे, शनिदेवाचा वार आहे. आपला दिवस येईल आणि 4 जूनला 404 सीट येईल. जय हिंद. हर हर मोदी, घर घर मोदी. फिर एक बार मोदी सरकार. कमल का बटन दबाइए और भाजपा को जिताइए.